अमरावती इथं काँग्रेस उमेदवाराच्या विजयावरून आमदार यशोमती ठाकूर यांनी भाजपवर टीका केली आहे। विदर्भ हा कधीच भारतीय जनता पक्षाचा गड नव्हता। विदर्भात महाविकास आघाडीच्या पुनरागमनानंतर तानाशाही की दुकान बंद होके मोहब्बत की दुकान खुल गई असल्याचं त्या म्हणाल्या। सरपंच असलेला माणूस खासदार होतो, हीच लोकशाहीची ताकद असल्याचंही त्यांनी म्हटलं। अपेक्षित होतं आम्हाला बिलकुल की सीट निवडून येईल। मागच्या वेळेला ज्यांना आम्ही निवडून दिलं होतं त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला होता आणि इंडिपेंडेंट म्हणून फार उतमात केलेला होता। तो उतमात काय कोणाला आवडला नाही आणि ही जी लढाई होती ही जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई होती। ह्या लढाईमध्ये जनतेने ही निवडणूक हातात घेतली आणि जनतेने एक सर्वसाधारण घरातला साधा माणूस ज्याच्या बँकेमध्ये 8 लाख रुपये पण पूर्ण नाहीत अशा व्यक्तीला निवडून दिलं। बघा असं आहे कि तानाशाही की दुकान बंद हो गई है और मोहब्बत की दुकान खुल गई है। अब इसके बाद में संविधान रक्षक ही इस देश के ऊपर राज करेंगे, संविधान की रक्षा करेंगे। नहीं, विदर्भ हा कधीच भाजपाचा गड नव्हता। विदर्भामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गाडगे महाराजांचे महापुरुष या ठिकाणी होऊन गेले। सर्वधर्म संभावाचा पाईक विदर्भ नेहमीच राहिलेला आहे आणि विदर्भामध्ये नेहमीच व्यापक विचारधारा हीच इथल्या लोकांना आवडते आणि त्याचं जिवंत उदाहरण महाविकास आघाडीला मिळालेला कौल जो दिसतो आहे तो आहे।